पेठेत. येस, नारायण पेठेत आपण करणार आहोत फूड वॉक. बरोबर आहे. गेल्या वेळी तुम्ही आपल्या सदाशिव पेठेतल्या फूड वॉकला खूप उत्तम प्रतिसाद दिला. तर आज आपण आलोय वेस्टर्न रूट्स बरोबर नारायण पेठेत खादाडी करायला. सो चला, ही खादाडी काय आहे आणि कुठले कुठले स्पॉट एक्सप्लोअर करणार आहोत हे बघूया. सो चला, मला धावत नाहीये, मी चालते. पहिला स्पॉट मला कोणता असेल असं वाटतं तुम्हाला? येस, पहिला स्पॉट आहे आपला आयकॉनिक प्रभा. तो प्रभात जाऊया, तिकडे मस्त खादाडी करूया. जयशी पण गप्पा मारायच्या आहेत आपल्याला. सो चला. सो आपण प्रभात जाणार आहोत. तुम्ही बघू शकता इतके सगळेजण आपल्या बरोबर सहभागी असणार आहे त्या वॉक मध्ये. त्यांचा अनुभव काय असणार आहे, जयेश काय सांगतोय हे सगळं बघूया. सो चला. Come to the Narayanpet walk, Narayanpet breakfast walk, manje. That's more important. So quickly about the food walk. So I run a company called the Western Roots. I started doing a lot of heritage walks initially, and then people had a lot of interest about food and where to eat in the old city particularly. So that's how the idea came to do a food walk. So yeah, for me, Prabha is something which is very nostalgic for me and my family. आता ते अजून पॉप्युलर झालं बिकॉज नितीन गडकरींनी इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं इट्स देअर फेवरेट रेस्टॉरंट टू ईट इन द कंट्री. सो पुण्याला नेहमी सो इट बिकेम व्हेरी फेमस इन द लास्ट आय थिंक 5-6 years. बट देन या पुणेकर who come here always know about Prabha. And Sabudana vada is very good, particularly batata vada is something which is famous. थोडासा गोडसर तिखट असा मिक्स आहे सगळं मिक्स आहे चव. आणि लिंबाची चव चव पण छान आहे. मजा आली. चटपटीत असा वडा आहे ना हा अगदी. हो. आणि याची एक आठवण सांगते. माझे वडील पक्के पुणेकर आणि मी पण म्हणजे तर आम्ही Okay. लहानपणीपासून प्रभा विश्रांतीगृहाचा वडा खातोय. ओके. आणि माझ्या वडिलांचं आज त्याच्यावर इतकं प्रेम आहे की 76व्या वर्षी सुद्धा ते रिक्षातून येऊन हा Okay. वडा घरी नातेवाईक आले की त्यांना खायला घालतातच. आणि त्याची चव आजही तीच आहे जी आम्ही अनेक वर्ष खातोय. अरे वा. याचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यात सारण खूप छान हो, असतं हो. जास्त. आणि याची पारी जे म्हणजे आपण डाळीच्या पिठाचं जे हो, वरती हो. सारण करतो त्याचं फार पातळ असतं. त्यामुळे हो, चव आहे. अतिशय छान आणि खूप आवडतो आम्हाला सगळ्यांना. येस. सो हिने सांगितलं तसं की मस्त भरपूर सारण असलेला वडा आणि पारी पातळ, त्याच्यामुळे मजा येते खायला. आणि आंबट गोड तिखट असा मस्त चमचमीत वडा आहे. तुम्ही नक्की खा. बटाट्याची उपासाची भाजी पण आहे. दाण्याचं कूट, तिखट, साखर, मीठ I can एवढं पण इतकी छान लागते. मस्त. खिचडी आणि साबुदाणा वडा आम्ही जे घरी बनवतो त्याच्यापेक्षा थोडं वेगळं आहे, कारण काय लाल तिखट घालतात, आम्ही हिरवी मिरची घालतो. पण तरी म्हणजे मला इथली खिचडी आणि वडा पण साबुदाणा वडा पण खूप आवडतो. मला इथे काय जाणवलं माहितीये, साखर आहे प्रत्येकात. साखर भरपूर. आणि साखरेची ती चव खूप चांगली जाणवते. त्याच्यामुळे पुण्याहून जे बाहेर नाही येतात त्यांना आवडत नाही, कारण साखर असते. पण मला वडा आवडला. हा नाही, वड्यात साखर असली तरी आंबट तिखट गोड पण असा भरपूर मस्त आहे. आहे वडा. आवडलं सगळ्यांना? हो, मस्त. कोणी फर्स्ट टाइम खाल्लं होतं? Oh, that's good. Lots of people. That's the whole point of doing a food walk, right? सो जयेश, थँक्यू पुन्हा एकदा. आपण Yes. प्रभा विश्रांतीगृहामध्ये छान खाल्लं, वडा खाल्ला वगैरे. आता आपण पुढे जाणार आहोत. पण ही सुरुवात कशी झाली नारायण फूड वॉकची? सो जसं मी इंट्रोडक्शनच्या वेळेला सांगितलं की फूड वॉक्स हा कॉन्सेप्ट आधी थोडासा माहिती नव्हता लोकांना. हो. पॅन्डेमिक नंतर थोडेसे इंटरेस्ट वाढायला लागला, हो. म्हणून मग मी सदाशिव पेठवाला चालू केला हो. आणि मग एक नारायण पेठवाला. सो माझा जन्म ऍक्च्युली जस्ट व्हेरी क्लोज हो. फ्रॉम हिअर तिथे झालाय, नारायण पेठेतच. आणि आज ज्या वॉक मध्ये ज्या ठिकाणं जाणार आहोत ते माझ्या पेरेंट्सची ऍक्च्युली फेवरेट ठिकाणं आहेत मोस्टली. बरं, ओके. जसं मी आधी म्हणलं की प्रभा टेक्निकली नारायण पेठेत येत नाही, ती नारायण पेठ ही शनिवार पेठ आहे. सो चला आपण नारायण पेठेतले जुने आणि नवीन फूड जॉईंट्स बघूया आणि काय काय जयेश सांगतोय ते बघूया. आय एम एक्साइटेड. चला. थँक्यू.
खरवस माझा अत्यंत आवडीचा प्रकार आणि असा छान गुळ इतका छान त्याच्यात गुळाचा फ्लेवर येतोय आणि वेलचीचा मस्त आहे, एकदम सॉफ्ट आणि ज्या तोंडात विरघळतोय. मजा आली खरवस खाऊन. तो आपला तिसरा स्पॉट आहे मेरीज मोदक घर. 3 वर्षापूर्वी आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ केला होता मोदकांचा आणि त्याच्यात मेरी कशा प्रकारे मोदक करतात, लाखो मोदक कसे विकले जातात हे आपण दाखवलं होतं. आणि आज त्यांचं पुण्यातल्या नारायणपेठेतल्या आउटलेटला आपण आलोय. ती चव तशीच एक आहे, बघूया चला. टेस्ट नाही एक्झॅक्टली आंबा तर पाहिजे. हो साधा साधा मिळाला निघाचा सुगंध बरोबरतो आणि हा आंबा आहे आणि तूप एकदम मस्त असं पातळ तूप घातलेलं आहे, म्हणजे अतिशय छान लागतंय त्याच्या. हो हो ना, आंब्याचा सुगंध मस्त आहे, रंग छान आहे. हो, मोदकाचा शेप मस्त आहे. तो चौथा स्पॉट आता बेडेकर मिसळ. पुण्यात मिसळ खायची म्हणजे मजा असते. तो बेडेकर मिसळची मिसळ कशी आहे ते बघूया आणि जाऊया मिसळ खायला. So like I said, Pune Misal, why is it with sliced bread? So now it's not really there is no history book में ये लिखा हुआ नहीं है, but it's just that originally when misal used to be served, it used to be, so in Pune we don't call it misal pav, we call it misal. So it's not supposed to be eaten with any bread technically. So you should eaten just like that, the mixture which you have and the sample or the curry or the cut is generally poured and you eat it with dahi. Actually आम्ही घरी दही मिसळ खातो actually. He used to cut the slices in front of the customer live, so there is no chance for you to be scared because whatever is happening in front of your eyes. But when you talk about the vada pav, it's closed, so you need to open it first and see for yourself, and only then you can decide whether you want to eat it or not. But in sliced bread there is no hiding, everything is in front of your eyes. सो आता दादा सगळ्यांना जो रस्सा वाढतोय दॅट इज द मीडियम स्पायसी व्हर्जन. ओके, मध्यम तिखट वाढतोय. कोणाला अजून तिखट हवा असेल तर लेट अस नो, आम्ही तुम्हाला वेगळी तर्री देऊ. त्याच्या मागचं कारण असं की तुमचा अजून बराच वॉक बाकी आहे. जास्ती तिखट खाल्लं तर इथेच तुम्हाला तुमचा वॉक एंड करायला लागेल आणि घरी पळावं लागेल. सो एव्हरीवन डू लेट मी नो जस्ट इन केस इफ यू वॉन्ट मोर स्पायसी. ओके, एन्जॉय. त्याने सांगितलं की आपली मिसळ फार स्पायसी नसते, कोणालाही खाता येईल अशी असते. ते अगदी खरं आहे. सुंदर तर्री आहे याची आणि आता छान तिखट गोड. मी फर्स्ट टाइम खाते मी आणि मी पहिल्यांदा येस, तो मी ऑफिशियली पुणेकर झाले मी सांगितलं आणि हा म्हणजे मजा आली, खरंच मजा आली दादा. बटाटा, शेव, कांदा असं घालून ही मिसळ आहे. आता त्याने त्याच्यात तर्री घातली आणि अतिशय चविष्ट आणि चमचमीत आहे. जळजळीत नाही आहे सगळ्यात महत्वाचं आणि सहज खाता येईल अशी आहे. म्हणजे इथे दही आहे, तिखट लागलं तर खायला मला त्याची गरज लागत नाहीये. आणि असं तोंडात जी चव येते ना, हा म्हणजे मला पहिल्यांदा आले आणि अगदी आनंद झाला. मस्त मिसळ आहे, अतिशय खुसखुशीत, चवीला चांगला,
खूप लेअर आलेले आहेत आणि पिठी साखरेचा कोट असल्यामुळे अति गोड नाही, त्यामुळे अतिशय सुंदर आहे. आवडला, एकदम छान, एन्जॉय केलं. चार स्पॉट मस्त झालेले आहेत. चौथा बेडेकर नंतर आता पाचवा जायचं आहे आम्ही पोहेकरला पोहे खायला. तो लेट्स गो. टेस्ट बड्स ना ते डाळिंबाच्या दाण्याने वेगळे येतात. आंबट गोड चव पण खूप छान आहे. मी दही पोहे खाल्ले मगाशी, आता पुन्हा खाते. इतकी मस्त चव आहे आणि छान फोडणी एकदम मस्त बसली आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे हे पोहे आहेत. This is good. हे घरचे पोहे आहेत. ते कुठले आहेत? हे इंदोरी, हे नागपुरी तर्री पोहे and these are दही पोहे. दही पोहे अमेझिंग होते आणि नागपुरी पोह्यामध्ये हरभरे आहेत. तर्री आहे हम्म, स्पायसी आहे कढी आहेत आणि छान स्पायसी छान आहे. स्पायसी. आता हे जरा तिखटपणा गोड आणायला हे You can have घरचे पोहे to balance येस that out. येस इंदोरी पण छान आहे. दही तडका दही तडकावरती येस घरचे घरचे पोहे घरच्याच पोह्यांची चव देतात एकदम. म्हणजे मी जसे पोहे करते तसेच ते पोहे आहेत. तुमच्याकडे बघितलं तर पोह्याचे जवळपास 14-15 प्रकार आहेत आणि जे जे आता आपण 3 प्रकारचे पोहे खाल्ले त्याची प्रत्येकाची चव वेगळी होती आणि सगळेच पोहे फार वेगवेगळे आणि चविष्ट होते. तो तुम्ही इकडे कधी येऊ शकता. इथे जे स्टुडंट्स येतात शिकायला ते इकडे कायम येतात, त्याच्यामुळे त्यांना घरचं काहीतरी खाल्ल्याचा फील येतो. तो हे मस्त आहे. One of my most sort of favorite things to eat as a child, not as a child now also, like a quick snack for me is काजूकंद. पण काजूकंद सुद्धा कुठल्या दुसऱ्या ब्रँडचं नाही चालत, अनुपमचंच लागतं आम्हाला. भयंकर. इथे ऍक्च्युली फॅन्टम सिगरेट पण मिळते, पण सध्या बोरकूट, फॅन्टम सिगरेट या गोष्टी सध्या बंद आहे. कॉइन्सचं चॉकलेट नंतर they also do jam biscuits before Jim Jam was launched. So सुट्टी जॅम बिस्किट आहे बघा तुम्हाला इथे आहेत. Then they also do animal बोरनाणला वगैरे वापरायचं ना, किंवा अॅनिमल शेप बिस्किट्स, अल्फाबेट शेप बिस्किट्स ते सगळे इथे मिळतात. तो मस्तानी आली आहे. मस्तानी खाल्ल्यानंतर काय बोलायचं सुचणार नाही. त्याच्या आधी जयचा थँक्स म्हणायला पाहिजे. जे सदाशिव पेठेचा अनुभव खूप वेगळा होता, हा अनुभव पण खूप वेगळा आहे. त्यामुळे असे जे तू वॉक घेतोस त्याच्यामुळे केवढं वेगवेगळे अनुभव लोकांना मिळतात आणि एक वेगळी खाद्यसंस्कृती अनुभवायला मिळते. येस. सो जसं मी म्हणलं, नारायणपेठ माझ्यासाठी एकदम नॉस्टॅल्जिक असल्यामुळे मला हा वॉक करायचा होता बरेच वर्ष. फायनली तो मी आता लास्ट इयर पासून करतोय. सो इट हॅज बीन अ ग्रेट एक्सपिरियन्स. आय होप तुम्हाला पण तेवढाच आवडला. मला ते किती वेळा केलं तरी तेवढाच आवडतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणचं इथे वेगळं वैशिष्ट्य होतं. आणि Yes. गव्हाचा वडा तर मला या वॉक मध्ये विशेष आवडतो आणि मिसळ पण. हे सगळेच पदार्थ फार छान होते आणि अनुभवावे असे होते. आणि ह्या वॉक मध्ये मी काय केलंय, एकदम जुने, फक्त जुने लोकेशन्स नाही आहेत, काही नवीन पण आहेत. जसं आता आंबो नवीन आहे, आम्ही पोहेकर पण नवीन आहे.
सो ह्या 2 गोष्टी थोड्याशा मी ठेवल्या आहेत की अगदी हेरिटेज नाही आहेत पण व्हॉट दे सर्व इज समथिंग विच इज व्हेरी तसंच मोदक पण मेडीचे मोदक घर इज नॉट अ हेरिटेज जॉईंट पण उकडीचे मोदक वर्षभर मिळणं म्हणजे इज अ युनिक थिंग त्यामुळे म्हणून मी ते पण इन्क्लूड केलंय पण असा तो एकदम ऑलराऊंडर वॉक झालाय त्यामुळे परंपरा आणि आधुनिकता असं आहे Yeah. म्हणजे एक कॉम्बिनेशन असा हा वॉक आहे तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा तुम्ही अशा वॉकला जरूर या त्यांचे डिटेल्स डिस्क्रिप्शन मध्ये आहेत पुन्हा भेटलं नवीन episode मध्ये. येस थँक्यू